नमस्कार. तर 2 दिवस काही व्हिडिओ बनवलेले नाही आहे, कारण 2 दिवस ऑफिसची कामं भरपूर होती. त्यामुळं मग बनवलेच नाही व्हिडिओ. शनिवारी पण नाही आणि रविवारी पण काल बनवलेलाच नाही आहे. आणि सकाळपासून पण व्हिडिओ बनवायचा वेळ नाही भेटला, कारण नवीन प्रोजेक्ट वगैरे कामं भरपूर आलेली आहेत. तर त्यामुळं मला असं व्हिडिओ बनवताच नाही आले. तर आत्ता मी चालू केले. आता दिवसभर मगापासून सकाळपासून कामच करते. आता चहा प्यायला वगैरे उठले होते ना, ब्रेक होता थोडा. तर साफसफाई वगैरे केली आणि आता चहा वगैरे बनवत आणि थोडी जराशी कामं आहेत ती पण करत. म्हटलं आता आपण व्हिडिओ चालू करू, कारण 2 दिवस काही बनवलेलंच नाही आहे. तर आज आता आपण स्टार्ट करू असं म्हटलं, म्हणून आता स्टार्ट केलेलं आहे. तर आता बघू, थोडा चहा ठेवते, चहा पिते. आता लॅपटॉप बंद केला थोडा वेळ, कारण ते सकाळपासून चालू आहे ना, त्यामुळं मग ते जरासं गरम होतं, मग हँग पण होतं ना, मग काम करायला जरा जास्तही होतं. तर आता चालू केलेलं आहे. आता संध्याकाळचं रुटीन कसं असतं ते आपण पाहूच यामध्ये. आणि तुम्हाला दाखवायचं आहे की आम्ही कॅमेरा घेतलेला आहे, तो ॲक्शन कॅमेरा असतो. तर मी दाखवते तो कसा आहे काय आहे. तर हा असा ॲक्शन कॅमेरा आहे. तो कालच म्हणजे घेतला, म्हणजे अजून याचे पैसे द्यायचे. त्यांच्या मित्राचं दुकान आहे ते ते तेथून आणलेलं आहे. ते म्हटले यामध्ये तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला जर वाटलं तर मग घ्या म्हणे. तर अजून तर मी काही यूज नाही केला, कारण मला काही त्यातलं एवढं नाही हे होत. तर बघू, ट्राय करते आहे. कारण ते अजून इतकं आपल्याला मोबाईल कसं हँडल करता येतो, तसं कॅमेरा आता पहिलाच आहे ना हा. तर त्यामुळे ना मग बघू, आपण ट्राय करू कसं काय काय क्वालिटी येते. कारण हा माझा मोबाईल मी ज्यामध्ये शूट करते आहे तो जरासं खराब झाला, म्हणजे जरासं म्हणजे सगळाच खराब झालेला आहे तो. तरी मी शूट करते आहे जसं चालते तसं. तर आणि मग ह्यांचा चांगला मोबाईल आहे. तर मी काही व्हिडिओ, ज्यांना सुट्टी असेल तर मी त्यांच्या ह्याच्यात करते, नसेल तर मग ह्याच्यामध्ये करते. चालते तोपर्यंत चालतंय. पण हा बघू आपण कसं आहे काय काय, ह्याची क्वालिटी वगैरे मी अजून चेक नाही केलेलं. कामाच्या ह्याच्यातून वेळच नाही भेटत. तर बघू आता मी थोडं आज थोडंसं रिकामी झाली थोडंफार. आज उद्यामध्ये मी बघन आणि मग ह्यातून शूट करेन मग मी. हा असा ॲक्शन कॅमेरा म्हणतात त्याला, म्हणजे गोप्रो म्हणतात काय माहीत असेल सगळ्या, म्हणजे भरपूर जणांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. कारण मलाही माहीत नव्हतं, मला पण आत्ताच माहीत झालेलं आहे. कारण आपण अशा गोष्टी काय हँडल नाही करत कधी, जास्त वापरात वगैरे जास्त येत नाही आहे. तर बघू आपण ह्यामध्ये कसं शूट होते काय होतं. जर मला थोडा आणखी जरासा वेळ मिळाला की मग मी करन. तर आता पहिला चहा पिऊन घेते, भूक पण लागलेली. सकाळी काही जेवलेच नाही मी, थोडं खाल्लं होतं, फक्त अर्धी भाकरी खाल्ली. तर आता मी चहा करून पिते. बघू आपण संध्याकाळी काय काय होतं, संध्याकाळचं रुटीन काय असतं काय नाही. उद्याच्या डब्याची तयारी पण करायची आहे. तर चला मग आपण चहा बनवू. आता चहा बनवलेला आहे, चहा पिते. आणि उद्याच्या भाजीची तयारी, मेथीची भाजी आहे. बघू आता ती चांगली आहे का, मग तिला ते साफसूफ करून ठेवते आणि चहा पिऊन पहिला घेते, कारण भूक भरपूर लागलेली. आणि मी तसंच आहे ना, संभाजी महाराजांची सिरीज पाहते आहे, त्यांच्या सिरियलच्या सिरीज पाहते आहे. तर ते पण काम करते आहे, ते पण काम करते आहे आणि माझं पण काम ऑफिसचं करते आहे. तर पहिला चहा पिऊन घेते आणि मग भाजी साफ करते. तर चला, तर मग चहा घ्यायला या सगळे. आता झालेली आहे माझी भाजी साफ करून, अशी एवढी निघली. कसं जरासं खराबच होऊन जाते ना, कारण काल आणलेली होती, सुकून गेली थोडी. पण जाऊ दे, तेवढी आता एवढी उद्या डब्यापर्यंत होऊन जाईल. त्याला आता ओल्या कापडात बांधून ठेवते. आणि आता वाजले 5. संध्याकाळी बाहेरचे कपडे वगैरे काढून घेते, सगळं आवरते. आता कपडे काढून घेते बाहेरचे. छान वातावरण झालंय बाहेर.
तर घेतले कपडे काढून. मस्त वाटतं तिकडं सूर्यास्त छान दिसतो ह्या साईडला. झाडामुळे इथं दिसत नाही, समोरून दिसेल. ही सगळी जी ही समोरची झाडं दिसते ना, हे 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 सुपारीचे. आणि इथे एक नारळाचं आहे, इथे एक नारळाचं आहे, तिकडे आहेत. ही सगळी सुपारीची झाडे आहेत. आणि हे आहे ते लिंबू, आणि तिकडं खाऊचं पान आहे. आता ह्या पसारा साफ करते. माझं इकडे टॅबवरती सिरियल पाहायचं चालू आहे संभाजी महाराजांची. आणि हे आता सगळं साफसफाई करते. चला तर मग आता संध्याकाळी देवपूजा करताना वगैरे भेटू आपण. हे असं आत्ताच माझं काम आवरलं आणि मग आता देवपूजा वगैरे करते. आत्ताच माझं काम वगैरे आवरलं, माझी बांगडी पण फुटली. तर आता देवपूजा पण करते आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेते. पहिला बांगडी चेंज करून घेते, कारण त्याचा भिंतीलाच हात लागला ना तर ते फुटून गेले. आता दुसरे घालते. आणि आता स्वयंपाकाला काय बनवायचं याचंच टेन्शन येतं. तर मग बघू आता स्वयंपाकाला काय बनवायचं ते. वांगी आहे, पण भाजीचंच टेन्शन येतं काय बनवायचं आणि काय नाही ते. तर मग बघू चला मग आता काय बनवतं. वांगी आहे, वांगी बनवते, भात लावते. आणि दुकानला पण जायचं आहे मला, थोडंसं साहित्य आणायचं आहे, पण ते आता हे आल्यानंतर जाईल. तर आवडून घेतो, बघूया काय बनवायचं ते आता. त्याचंच टेन्शन जास्त. आता ही 5 वांगी घेतलेली आहेत. मसाले वांग करन, त्याची आमटी. इकडे भात घातलेला आहे, सकाळचा थोडा भात आहे. तर आता साधं आता वांगच बनवते. बाजरीची भाकरी मग चुरून खाता येते, यांना आवडतं. पटकन बनवून घेते. पहिले आहे ना मला शेंगदाणे भाजायचे, तर मी शेंगदाणे असे फोडून घेते. कारण मी असं एकखट्टीच कसं भाजून ठेवते, म्हणजे बरं पडतं ते मला. सकाळी गडबड नाही होत ना. मग कसं शेंगदाणे जर भाजून टाकले तर भाजी छान होते. जरा साफ करून घेते, बघते कसं आहे. एवढे ठेवते, एवढे घेते. आधी साफ करून घेते. रब्बरने बांधून ठेवते असं. आता हे भाजते, बारीक गॅसवरच भाजून घेते. गॅस बारीक करते जरा. स्वच्छ आहे तसे, नाही तर डीमार्टमधून आणले ना इतके खराब होऊन जाते ना, लय खराब निघते यातून. पण हे चांगले आहे. तर याला चांगलं भाजून घेते. तोपर्यंत इकडे वांगी वगैरे कट करून घेते. सगळी त्याची तयारी करून घेते. कांदा वगैरे कट करून हे तोपर्यंत भाजते. कांदा बारीक करून घेते. भाजायला चमचा हे असं, तर मी असं भाजून ठेवते शेंगदाणे. हे असं आता हे संपलेले आहेत. आता ह्यात ते भाजले ना, थंड झाले की मग वतून ठेवायला. तोपर्यंत इकडे कांदा वगैरे कट करून घेते. हा आमटीला काय बनवायचं ना इतकंच टेन्शन सगळ्यांना, मलाच नाही सगळ्या लेडीजला येत असेल. आणि येत असेल नाही, येतोच तो. काय दररोज काय बनवायचं. जरी भाजीपाला किती आणून ठेवा तुम्ही घरात फ्रीजमध्ये, तर त्याला आहे ना असं एक ग्रहण प्रश्न झाला पडलेलं आहे.
हे जरा तिखटच आहे, कांदा नको वाटतं कट करायला. भात छान मस्तपैकी याला भाजून थंड होऊन ठेवायचं, म्हणजे मग कसं खराब नाही होत. नाही तर असंच जर ठेवलं ना तर लगेच याला खराब होते शेंगदाणे, मग त्याचा वास यायला लागतो, मग ती चव पण खराब लागते. मग असं भाजून मी ठेवते थोडं 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 असं. आणि ह्यात आता हे आत्ता बारीक हे जरा होतं आधी, थोडंसं घेते ह्यात भरायला, भरून करणार आहे ना. मीठ टाकते जरा, जरा आमटीत टाकायचं. याला असं जरा करत करत, आणि मग लाल तिखट टाकते यात, आणि फोडणीला पण जरा टाकते. कसं फोडणीला टाकले की छान होतं. आणि काय बरं टाकू, अद्रक लसणाची पेस्ट. लसूण लयच महाग झालेलं आहे, मग मी असं अद्रक लसणाची पेस्टच आणून टाकते. हे असं आणली, हे कितीला तरी पडली, हे पण 25 रुपयाला पडली आपल्याला. आता जरा भाजत आलेले हे झालं, एवढंच टाकते, जास्त काही नाही तामजाम करत बसत. ह्याला पाण्यात टाकावं लागेल ना, वांगी काळी पडते. बाहेरचा दिवा लावते, सॉरी दिवा म्हणते, लाईट लावते, लाईट. आता बाहेर पण अंधार पडलेले, हे पण होतंय. ह्याला मी काढून घेते असं. हे आता आमच्या पद्धतीने, ते काळं वांग केलं होतं ते मिस्टरांच्या पद्धतीने झालं होतं. आता हे इकडच्या, दोन्ही पण छान होते. सगळीच पद्धत छान राहते, प्रत्येकाच्या ह्याच्यातली चव वेगवेगळी राहते, जरा खायला पण वेगळं छान वाटतं. आता हे भाजलंय, हे भरेपर्यंत त्याला बारकं वांग बघते, लयच मोठं आहे. सगळेच तसेच वांगे आहेत. गावाकडं कसं ताजे ताजे आपल्या शेतातलं आणलं आणि केलं की लय छान लागते गावाकडचे वांगे. पण आता इथे काय सिटीत जसं भेटतच नाही, आणि इथं तर नाहीच नाही. इकडं तर लोकल लईच नॉनव्हेज मच्छी खाते ना, तर मग भाजीपाला मिळायचं अवघड. हे अशी मी दिली फोडणी पटकन, फोन आला होता तर ते व्हिडिओ कट झाला, तर मी बोलत बोलतच फोनवरती फोडणी दिली. इकडं भात होतोय, आणि हे पण आता थंड होईल. मग थंड झाले की मग त्याला भरून ठेवन. तर भात पण आणि हे पण होते, तोपर्यंत आपण वाट बघू. हे बनवलं वांग झालेले, आणि इकडं भात हे आलेले. आता तर चिव पण आली लगेच. इकडं बघ, हाय कर, इकडं पाय, इकडं पाय की,
बाय करते नको काही घ्यायचं नाही. असं दे. काय नाही. तिथे बसा चला आत. चला तिकडं. हाय गाणं म्हणा एक गाणं म्हण. इकडं बघून गाणं म्हण. हे इथं इथं गाणं म्हण. डान्स करा हात वर करून. हात वर करून. चला बाय. अंशू तू काय काय केलं आज मला सांग बरं. चिऊ